थुडारम हा मूवी कुठल्याही प्रकारे मला दृश्यम सारखा अजिबात वाटला नाही। थुडारम हा एक उत्तम स्लो बर्नर थ्रिलर मूवी आहे। जर तुम्ही एका उत्तम थ्रिलरचे चाहते असाल तर हा मूवी तुम्हाला नक्की आवडेल, आणि जर तुम्ही मोहनलाल यांचे चाहते असाल आणि ह्याच बरोबर मोहनलाल आणि शोभना यांची 15 वर्षानंतर पुन्हा एकदा केमिस्ट्री तुम्हाला अनुभवायची असेल तर हा मूवी नक्की बघा। तरुण मूर्ती आणि के.आर. सुनील यांनी हा मूवी लिहिलाय। तरुण मूर्ती यांनी हा मूवी डिरेक्ट केलाय। साध्या कथेला भावनिक आणि थरारक बनवण्यात यश मिळवलंय। पहिल्या अर्ध्या भागातील हलके फुलके क्षण आणि दुसऱ्या अर्ध्या भागातील तीव्र थ्रिलर यांचा समतोल त्यांनी उत्तम साधलाय। या सिनेमात दृश्यम सारखी बुद्धिमत्ता नसली तरी भावनिक गहन आणि मोहनलाल यांचा दमदार अभिनय यामुळे हा मूवी पाहण्यासारखा आहे। थुडारम ही षणमुगम उर्फ बेन्झ याची कथा आहे। तो एक साधा टॅक्सी चालक आहे। त्याच्या आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याची अँबॅसेडर गाडी। ती त्याच्यासाठी केवळ एक वाहन नाही, तो त्याची पत्नी ललिता आणि 2 मुलांसह सुखी आणि साधा आयुष्य जगतोय। षणमुगम पूर्वी चित्रपट सृष्टीत स्टंटमन म्हणून काम करत होता, परंतु एका दुःखद घटनेनंतर अपघातानंतर त्याने ती दुनिया सोडली आहे। कथेला नाट्यमय वळण मिळतं जेव्हा त्याची गाडी चुकीच्या कारणास्तव पोलिसांकडून जप्त केली जाते। ड्रग स्मगलिंगच्या प्रकरणात गाडी अडकल्याने षणमुगम आपली गाडी परत मिळवण्यासाठी धडपडतो। यात त्याला सामना करावा लागतो इन्स्पेक्टर बेनी आणि सीआय जॉर्ज मथन यांच्याशी। पण गाडी परत मिळाल्यावर त्याची खरी परीक्षा सुरू होते, जेव्हा त्याला जंगलातील एका रात्रीच्या प्रवासात भयंकर सत्य समोर येतं। ते सत्य काय? कथा पुढे एका भावनिक आणि तीव्र बदल्याच्या थ्रिलरमध्ये बदलते, जिथे षणमुगम आपल्या कुटुंबासाठी आणि न्यायासाठी लढतो। कथेचा पहिला अर्धा भाग हलका फुलका आणि कौटुंबिक आहे, ज्यात मोहनलालच्या चित्रपटांचे मजेदार संदर्भ आहेत। सेल्फ डिप्रिकेटिंग ह्युमर आहे, म्हणजे स्वटिंगल। दुसऱ्या अर्ध्या भागात कथा गंभीर आणि तणावपूर्ण बनते, ज्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक थरारक अनुभव मिळतो। काही ठिकाणी कथानकाची गती मंदावते आणि काही उपकथानके अनावश्यक वाटतात, पण शेवटचा ट्विस्ट आणि भावनिक चढउतार यामुळे कथा प्रभावी ठरते। मोहनलाल यांचा अभिनय हा थुडारामचा आत्मा आहे। षणमुगमच्या भूमिकेत ते साध्या माणसाच्या सुखदुःखापासून ते राग हताशेपर्यंत सर्व भावना अगदी सहजतेने व्यक्त करतात। त्यांचा प्रत्येक सीन, विशेषतः दुसऱ्या अर्ध्या भागातील भावनिक आणि ॲक्शन सीन्स, त्यांच्या अभिनय कौशल्याची जादू दाखवतात। त्यांच्या डोळ्यातील भाव आणि संयमित अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो। मोहनलाल यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते केवळ सुपरस्टार नसून एक अप्रतिम अभिनेता आहेत। शोभना यांनी ललिताच्या भूमिकेत प्रभावी अभिनय केलाय। त्यांची आणि मोहनलाल यांची केमिस्ट्री विशेषतः भावनिक दृश्यांमध्ये चित्रपटाला एक वेगळी उंची देतात। दुसऱ्या अर्ध्या भागात त्यांचा स्क्रीन टाइम कमी आहे शोभना यांचा, ज्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा पूर्ण उपयोग झाला नाही असं वाटतं। प्रकाश वर्मा यांनी खलनायक जॉर्ज मॅथनच्या भूमिकेत अप्रतिम काम केलंय। बिनू पप्पू यांनी ही बेनीच्या भूमिकेत चांगली साथ दिली आहे। काही ठिकाणी कथानक थोडं रटाळ वाटतं, कथेपासून लक्ष विचलित होतं, पण सिनेमा तुम्हाला पूर्णपणे एंटरटेन करतो। शाजी कुमार यांची सिनेमॅटोग्राफी थुडारामचा एक मोठा प्लस पॉईंट आहे। केरळच्या ग्रामीण आणि निमशहरी परिसराचं चित्रण, जंगलातील दृश्य आणि मंद प्रकाश योजना यामुळे चित्रपटाला एक वास्तववादी गहन वातावरण मिळतं। निषद युसुफ आणि शफीक विभी यांचं संपादन चित्रपटाला योग्य गती आणि लय देतं। काही ठिकाणी संपादन अधिक कडक असतं तर मूवीत 20 मिनिटांनी कमी होऊन अधिक प्रभावी ठरला असता। थुडारमने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलंय आणि मिळवत आहे अजून। समीक्षकांनी चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। विशेषतः मोहनलाल आणि प्रकाश वर्मा यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे। काहींनी पहिल्या अर्ध्या भागातील मंद गती आणि अनावश्यक संदर्भावर टीका केली आहे, पण एकूणच यावर्षीच्या बेस्ट मल्याळम मूवीपैकी हा एक मूवी असेल। मोहनलाल यांचे चाहते आणि थ्रिलर प्रेमी असाल तर हा मूवी नक्कीच पाहण्यासारखा आहे। थुडारम हा एक असा मूवी आहे जो तुम्हाला हसवतो, रडवतो आणि थरारक प्रवासावर घेऊन जातो। जिओ हॉटस्टारवर रिलीज झालाय सबटायटल सकट, सो अजिबात चुकू नका। सो मूवी नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।